फ्रेंड्स, वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी. आज आहे 23 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संजय सिंग. संजय सिंग यांची रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI जी आहे संघटना या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर संजय सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. WFIचे संयुक्त सचिव देखील राहिलेले आहेत. हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यांनी अनिता शरोन यांचा पराभव केलेला आहे आणि ही जी अध्यक्षांची निवड आहे राज्य आणि केंद्रातील पदाधिकारी करतात. यांनी माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंग यांची जागा घेतलेली आहे. WFI अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती 3 वेळा किंवा 12 वर्षे यापेक्षा अधिक काळ अध्यक्ष नाही राहू शकत. त्याचप्रमाणे यामध्ये 6 उपाध्यक्ष देखील निवडले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा. हरियाणा राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन हरियाणामध्ये केलं गेलं. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची जी थीम आहे ही होती वसुदैव कुटुंबकम, श्रीमद भगवद्गीता आणि वैश्विक एकता. गीता जयंती महोत्सवात आसाम या राज्याला मुख्य भागीदार राज्य बनवलं गेलं आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात ही आहे सन 1989मध्ये करण्यात आलेली आहे. 2002मध्ये आंतरराष्ट्रीय गीता उत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कृष्णा खोत यांना. मराठी लेखक आहेत हे. मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार यांना प्रदान केला गेलेला आहे. मराठी भाषेबरोबर इतर भाषांचे देखील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले गेले आहेत. तर 2023चा हा जो मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णा खोत यांना त्यांच्या रिंगण या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नीलम शरण गौर यांना इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. यावेळच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या साहित्यामध्ये 9 कविता संग्रह, 6 कादंबरी, 5 कथासंग्रह, 3 निबंध आणि 1 टिप्पणी सामील होती. संजीव यांना हिंदी भाषेसाठी, विजय वर्मा डोंगरीमध्ये, विनोद जोशी यांना गुजराती भाषेसाठी, मनसूर बनिहाल यांना काश्मीरी भाषेसाठी, सौरभ वैरम यांना मणिपुरी भाषेसाठी, आशुतोष पडिरा ओडिया भाषेसाठी, स्वर्णजित सवी पंजाबी भाषेसाठी, गाजेसिंग राजेपुरोहित राजस्थानी भाषेसाठी, विनोद आसुदानी सिंधी, अरुण रंजन मिश्र संस्कृत, स्वप्नमयी चक्रवर्ती बांगला, राजशेखरन तमिळ, प्रणव ज्योती डेका असमिया, नंदेश्वर दैमारी बोंडो, तारासिन बास्की संताली आणि प्रकाश पर्रेकर कोकणी, तसेच टी पतंजली शास्त्री यांना तेलुगू भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया युथ गेम्सचे 6वे संस्करण कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर हे आयोजन केलं जाणार आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू या राज्यामध्ये. खेलो इंडिया युथ गेम्सचे 6वे संस्करण असणार आहे. 2024मध्ये याचे आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये 19 ते 31 जानेवारीपर्यंत हे 6वे खेलो इंडिया युथ गेम्स पार पडणार आहेत. तामिळनाडूमधील चेन्नई, त्रिची, मदुरै आणि कोइंबतूर या 4 शहरांमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत. खेलो इंडिया युथ गेम्सचे 5वे संस्करण जे आहे 2023मध्ये मध्य प्रदेशमध्ये पार पडले होते आणि या 5व्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक, तर हरियाणा द्वितीय आणि मध्य प्रदेशने 3रे स्थान प्राप्त केले होते. तामिळनाडूमध्ये आयोजन होणार आहेत. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत RN रवी. पुढचा प्रश्न पाहूया. मणिपूर राज्यामध्ये न्यूमोनियाला रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू केलं गेलं आहे? तर हे जे न्यूमोनियाला रोखण्यासाठी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे मणिपूरमध्ये, याचं नाव आहे सांस हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे मणिपूरमध्ये न्यूमोनियाला रोखण्यासाठी. तर जे आरोग्यमंत्री आहे डॉक्टर संपम रंजन सिंग मणिपूरचे, यांनी सांस अभियान 2023-24चे उद्घाटन हे केलेलं आहे. सांसचा फुल फॉर्म होतो सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया. न्यूमोनियामुळे राज्यात जे बालमृत्यूचे प्रमाण आहे हे कमी करण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. सुरू केलेलं आहे. राजधानी आहे इम्फाळ, मुख्यमंत्री N बिरेन सिंग, राज्यपाल आहेत अनुसुया उइके. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबरला साजरा केला गेला. हा दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो? तर हा जो दिवस आहे गणितज्ञ होते श्रीनिवास रामानुज यांच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबरला देशामध्ये साजरा करण्यात येतो. रामानुजन जे आहे श्रीनिवास रामानुजन 22 डिसेंबर यांचा जन्म झालेला होता आणि प्रसिद्ध गणितज्ञ होते. यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे, द मॅन हू न्यू इन्फिनिटी. रामानुजन यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 2012मध्ये त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय गणित दिवसाची सुरुवात केली होती. लोकांना गणिताचे महत्त्व आणि गणितीय क्षेत्रातील प्रगती आणि विकास याबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस देशात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष यांचं नुकताच निधन झालं आहे. त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर मोहिनी गिरी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे.
1995 ते 1998 दरम्यान त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. डॉक्टर मोहिनीगिरी यांना सन 2007मध्ये तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर डॉक्टर मोहिनीगिरी यांनी 1972मध्ये वॉर विंडो असोसिएशनची सुरुवात ही केली होती आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या कोणत्या अंतराळ मोहिमेला लिफ एरिक्सन लुनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चंद्रयान 2. चंद्रयान 2च्या या अंतराळ मोहिमेला लिफ एरिक्सन लुनर पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. आईसलँडमधील हुसाविकमध्ये अन्वेषण संग्रहालयाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. चंद्र अन्वेषण आणि खगोलीय घटनांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2015पासून हा पुरस्कार दिला जातो. इस्रोच्या चंद्रयान 2 मिशनने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केली होती आणि जगातील अशी कामगिरी करणारा हा आपला भारत देश पहिलाच देश ठरला होता आणि या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार आपल्या भारताला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने ओपेक संघटनेची सदस्यता सोडली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अंगोला. अंगोला या देशाने ओपेक संघटनेची सदस्यता सोडलेली आहे. ओपेकचा सदस्य देश होता हा अंगोला आणि यांनी नुकताच जी सदस्यता आहे ही सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2007मध्ये ओपेकचा सदस्य बनला होता अंगोला हा देश. दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे अंगोला. यांच्यात आणि ओपेकमधील मतभेदांमुळे यांनी ओपेकचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय हा घेतला आहे. ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज स्थापना झालेली आहे 14 सप्टेंबर 1960मध्ये बागदाद येथे आणि याचे पहिले 5 सदस्य देश होते इराण, इराक, कुवेत, सौदी अरब आणि व्हेनेझुएला यांच्याद्वारे या संघटनेची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. प्रमुख तेल उत्पादक देशांचं एक आंतरसरकारी संघटन आहे. संघटनेचे मुख्यालय व्हिएना ऑस्ट्रियामध्ये आहे. तर अंगोला देशने यामध्ये बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अंगोला राजधानी आहे लुआंडा. चलन आहे अंगोलन क्वांझा. पंतप्रधान आहे जुआओ मॅन्युएल लोरेन्सो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रजासत्ताक दिवस 2024 समारंभासाठी कोण प्रमुख अतिथी असणार आहेत? तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, इमॅन्युएल मॅक्रॉन. हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि हे 2024च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतामध्ये आमंत्रित केलं गेलेलं आहे. यांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची प्रथा आहे आणि यावर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित केलं गेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये 14 जुलै रोजी पार पडलेल्या बेस्टले परेडमध्ये मुख्य अतिथी म्हणून फ्रान्सकडून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं गेलं होतं. तसेच 2023चे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी यांना 2023मध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 2021 आणि 2022मध्ये कोविड-19मुळे कोणीही मुख्य अतिथी नव्हते. 2020मध्ये तत्कालीन ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो, 2019मध्ये दक्षिण आफ्रिकन राष्ट्रपती सिरिल रामाफोसा आणि 2018मध्ये आसियान संघटनेचे 10 नेते यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि यावर्षी आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना बोलवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या भारतीय महिला कुस्ती खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, साक्षी मलिक. साक्षी मलिक महिला कुस्तीपटू आहे आणि नुकताच कुस्तीमधून निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. साक्षी मलिक 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेलं होतं. 2014 राष्ट्रमंडळ खेळ ग्लासगो स्कॉटलंड येथे रौप्य पदक. 2018 ऑस्ट्रेलिया राष्ट्रमंडळ खेळ येथे कांस्य पदक. 2022 राष्ट्रमंडळ खेळ बर्मिंगहम येथे सुवर्णपदक मिळवलेलं होतं आणि यांनी आता नुकताच निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन FIHने बेस्ट प्लेयर ऑफ द इयर कोणाला निवडला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हार्दिक सिंग. हार्दिक सिंग या खेळाडूला इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने बेस्ट प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडलेला आहे. तर हा जो हार्दिक सिंग आहे हार्दिक सिंग जो आहे भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर आहे आणि याला नुकताच हा बेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे महिला हॉकी संघाची कर्णधार सविता पुनिया हिला बेस्ट गोलकीपर म्हणून निवडलं गेलं आहे. सविता पुनिया हिने सलग तिसऱ्यांदा हा किताब आपल्या नावे केलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.